In the last lecture we have studied about the evidences of evolution. आपण पाहिलं होतं की evidences काय आहेत, ज्याला आपण पुरावे म्हणतो, ते आपण पाहिलं होतं. We have studied about the vestigial organs, then paleontological, anatomical, morphological. म्हणजे हे जे evidences आहेत ते नथिंग बट पुरावे, ज्याला मराठीमध्ये आपण पुरावे म्हणतो, that we have seen in the last lecture. आता आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक आहे, दॅट इज कनेक्टिंग लिंक. से कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? से देअर आर सम ॲनिमल्स विच रिझेंबल्स टू इच अदर. रिझेंबल्स म्हणजे जे एकमेकांशी जुळतात. म्हणजे तुमच्या बुकमध्ये बघा एक एक्झाम्पल दिलेला आहे, यू कॅन सी हिअर. सी इथे तुम्हाला दिसतं, इथे 3 एक्झाम्पल्स दिलेत बघा. फर्स्ट एक्झाम्पल इज डक बिल प्लॅटिपस. डक बिल प्लॅटिपस आहे, तुम्ही बघू शकता इट हॅज बिग लाईक अ डक, म्हणजे डकसारखी त्याची चोच आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जेव्हा कधी डक डेव्हलप झाले असतील ते या ॲनिमल नंतर इव्हॉल्व झाले असतील. मीन्स दिस ॲनिमल इज नथिंग बट द कनेक्टिंग लंग बिटवीन द डक अँड दिस ॲनिमल. म्हणजे यानंतरच डकची डेव्हलपमेंट झाली असेल किंवा डक हा प्राणी जन्मला असेल असं आपण म्हणू शकतो. दॅट इज कॉल्ड कनेक्टिंग लिंक. इन द सेकंड एक्झाम्पल यू कॅन सी द लंग फिश. लंग फिश इट लुक्स लाईक अ स्नेक, पण तो फिश आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हा जो ॲनिमल आहे तो एकाच वेळेला 2 ॲनिमल्सला कनेक्ट करतो. म्हणजे ही इज फिश, तो फिशप्रमाणे पण ही विल शो द कॅरेक्टर्स अँड इवन इट्स अ स्नेक. म्हणजे यू कॅन सी द स्नेक लाईक अ बॉडी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो और वी कॅन से की या ॲनिमल नंतर जे ॲनिमल तयार झाले होते किंवा स्नॅक्स म्हणजेच रेप्टाईल्स किंवा फिशसारखे जे ॲनिमल्स आहेत दे मे हॅव डेव्हलप आफ्टर दिस ॲनिमल. म्हणजे दिस ॲनिमल इज नथिंग बट दी ओरिजिन ऑफ युअर आयदर रेप्टाइल्स और फिशेस. सो दॅट इज कॉल्ड द कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंकचा अर्थ आहे द ॲनिमल्स विच कनेक्ट्स द 2 डिफरंट ऑर्गॅनिझम्स. त्याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक. ओके, क्लिअर विथ दिस. इवन द लास्ट यू कॅन सी दॅट इज पेरिपॅटस. पेरिपॅटस यू कॅन सी इट लुक्स लाईक अ वर्म. म्हणजे वर्म सारखे जे ॲनिमल्स आहेत दे मे हॅव डेव्हलप आफ्टर दिस ॲनिमल. म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत दे आर नथिंग बट दी ओरिजिन. मग त्यानंतर यू हॅव गॉट द सेव्हरल व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स. मीन्स वी हॅव रेप्टाइल्स, वी हॅव ॲक्वॅटिक ॲनिमल्स, वी हॅव एरियल ॲनिमल्स, म्हणजेच पाण्यातले उडणारे असे वेगवेगळे प्राणी आपल्याकडे आहेत. आणि त्या सगळ्यांचं ओरिजिन जे आहे ते कुठे ना कुठे काही प्राण्यांशी सेम आहे. त्याला आपण काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक. क्लिअर? तुमच्या बुकमध्ये असं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. पेरिपॅटस इज दी कनेक्शन बिटवीन दी ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. ॲनिलिडा म्हणजे वॉर्म्स आहेत, अर्थवर्म अँड डिफरंट, अँड आर्थ्रोपोडा बिकॉज इट हॅज जॉईंटेड लेग्स. कारण आर्थ्रोपोडा हा खूप मोठा ग्रुप आहे फायलममधला, आपल्या प्राण्यांमधला. म्हणजे हे जे प्राणी आहेत ते जेव्हा डेव्हलप झाले असतील किंवा जेव्हा ते तयार झाले असतील आफ्टर देअर डेथ और आफ्टर देअर जनरेशन वी हॅव गॉट दिस रेप्टाइल्स, then arachnoids, then you can say the annelids, arthropodas. म्हणजे हे सगळे प्राणी आपल्याला त्यानंतर भेटलेले आहेत, त्यानंतर आपण त्यांचा स्टडी करू शकतो. बट दीज आर नथिंग बट दी कनेक्टिंग लिंक. इट इज ऑल्सो द एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजे हा सुद्धा एक एव्हिडन्सच आहे की ज्याच्यामध्ये यू कॅन सी और यू विल गेट द नॉलेज की हा जर प्राणी होता, लाईक एज आय टोल्ड इन द डायनोसॉर्स केस, की डायनोसॉर होता आपल्याला कसं कळलं? बिकॉज वी हॅव दी एव्हिडन्सेस. पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस आठवतं, ज्याला जीवाश्म म्हणतात मराठीमध्ये, की वेअर यू हॅव द एव्हिडन्स की त्याचे फॉसल रेकॉर्ड आहेत, टीथ आहेत, बोन्स आहेत. म्हणजेच काय की वी हॅव सम रेकॉर्ड. मग त्या रेकॉर्डमुळे वी कॅन स्टडी अबाउट इट. त्याला आपण काय म्हणतो? एव्हिडन्स. तर कनेक्टिंग लिंक हा सुद्धा इव्होल्युशनचा एक एव्हिडन्स आहे विच गिव्स यू अन आयडिया दॅट विच ॲनिमल वॉज ओरिजिनली प्रेझेंट. क्लिअर? हा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट जो एव्हिडन्स दिलेला आहे तुम्हाला तो आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय? सी तुमच्या बुकमध्ये ऑन पेज नंबर 7 यू कॅन सी दिस डायग्राम. ही डायग्राम तुम्ही नीट नोटीस करा. फर्स्ट जे स्टेज दिलेली आहे हिअर यू कांट गेस की कोणत्या ॲनिमलचा कोणता एम्ब्रिओ. एम्ब्रिओ म्हणजे द अंडर डेव्हलप चाइल्ड, अंडर डेव्हलप बेबी, की ज्याची वाढ झालेली नसते, त्याला मराठीमध्ये भ्रूण म्हणतात. ते जे आहे इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट स्टेजमध्ये ऑल आर लुकिंग सेम. देन सेकंडमध्ये थोडी तुम्हाला चेंजेस दिसतात, पण थर्डमध्ये यू कॅन गेस की विच ॲनिमल्स एम्ब्रिओ इज इच विच वन. म्हणजे बघा खाली नावं दिलेली आहे. द फर्स्ट वन इज फिश, देन यू हॅव सॅलमँडर, देन यू हॅव दिस टॉर्टाईज आहे, चिकन आहे, पिग, काऊ अँड सो ऑन. म्हणजे इथे तुम्ही बघितलं द फर्स्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट इज इक्वली सेम इन ऑल दीज ऑर्गॅनिझम. एम्ब्रिओ म्हणजेच काय? द अंडर डेव्हलप चाइल्ड
अंडर डेव्हलप एम्ब्रिओ, अंडर डेव्हलप बेबी, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की भ्रूण. आता एम्ब्रिओ काय आहे तर मी तुम्हाला सांगेन अंडर डेव्हलप्ड आहे. म्हणजेच जेव्हा जसं बघा ह्युमन बिंग्समध्ये वी हॅव 9 months ऑफ डिलिव्हरी ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजे माणसांमध्ये एक मूल जन्माला येण्यासाठी यू नीड 9 months. मग प्रत्येक महिन्यामध्ये देअर इज अ डेव्हलपमेंट, वाढ होत असते. पण जेव्हा वाढीचा पहिला टप्पा असतो म्हणजे इन द फर्स्ट फेज ऑफ युअर ग्रोथ ऑल वी हॅव द इक्वल काइंड ऑफ अ डेव्हलपमेंट, म्हणजे प्रत्येकामध्ये आपल्याला सेमच ग्रोथ दिसते. दॅट इज कॉल्ड एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजे हिअर यू कॅन सी फिश आहे, सॅलमँडर आहे, एव्हरीथिंग. इन द फर्स्ट रो यू कांट गेस की विच ॲनिमल इज विच वन, म्हणजे आपल्याला कळणार नाही बिकॉज ऑल लुक सिमिलर. म्हणजेच काय आहे की वाढीच्या पहिल्या स्टेजमध्ये इन द ग्रोथ ऑफ ऑर यू कॅन से द इन द फेज ऑफ ग्रोथ, द फर्स्ट ग्रोथ विच इज इक्वली सेम, म्हणजे सगळ्यांचं जे ओरिजिन आहे ग्रोथचं त्याला आपण म्हणू शकतो की सिमिलर आहे. सी वी आर टॉकिंग अबाउट द एव्हिडन्सेस. हा एव्हिडन्स आहे की इथे तुम्ही बघू शकता की ऑल आर इक्वली सेम ॲट दी फर्स्ट स्टेज ऑफ देअर डेव्हलपमेंट. वाढीच्या पहिल्या काळात, वाढीच्या पहिल्या टप्प्यात दे आर इक्वली सेम. त्याला आपण काय म्हणतो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. पण नंतर हळूहळू जशी ग्रोथ होते आफ्टर सर्टन पिरियड ऑफ अ टाइम they will appear as their origin, as their original you can say the characters as like their parents. म्हणजे प्रत्येकामध्ये नंतर लॅटर स्टेजमध्ये हा चेंज होऊ शकतो. बट ॲट दी इनिशियल स्टेज ऑफ अ डेव्हलपमेंट वी ऑल आर ओरिजिनेटेड इन द सेम मॅटर. क्लिअर? हा असा त्याचा अर्थ आहे. त्याला आपण काय म्हणतो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. इथे तुम्ही बघू शकता. सी दिस डायग्राम केअरफुली, तुम्हाला याचा अर्थ कळते की मी काय म्हणते. फर्स्टमध्ये ऑल आर सेम, सेकंडमध्ये देअर इज अ स्लाइट चेंज, पण थर्डमध्ये यू कॅन सी ईच अँड एव्हरी ॲनिमल इज लुकिंग डिफरंट हिअर. कळतो याचा अर्थ? म्हणजेच काय की ओरिजिन सेम आहे पण नंतर जशी जशी ग्रोथ होत जाते इट मे अपियर डिफरंट. कळला अर्थ? ओके. सो वी हॅव कम्प्लिटेड दी evidences. We have seen the morphological, anatomical, the vestigial, then I told you about the paleontological, connecting link, embryological. These are nothing but the proof that evolution exists. There we can study about the evolution. कारण हे सगळे काय आहेत? पुरावे आहेत. या पुराव्यांमुळे आपल्याला काय कळतं की हां की एव्होल्युशन झालं होतं आणि ते अशा पद्धतीने झालेलं आहे. क्लिअर? त्याला आपण पुरावे किंवा एव्हिडन्सेस म्हणतो. आय होप तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे? गो थ्रू इट. काही वाटलं तर यू कॅन टेल मी और यू कॅन आस्क मी अगेन. ओके. नेक्स्ट जो तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक दिलेला आहे तो आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. से नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? नॅचरल सिलेक्शन, द वर्ड सजेस्ट नॅचरल सिलेक्शन. Darwin's theory. Darwin, I think I have discussed Darwin before also in the last lecture. Darwin जे आहे त्यांना आपण म्हणतो फादर ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशन जे आहे, उत्क्रांती जी आहे त्याचा शोध डार्विनने लावला होता. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की वी हॅव सेव्हरल व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अराउंड अस. म्हणजे काही ॲक्वॅटिक आहेत, काही टेरेस्ट्रियल आहेत, काही एरियल आहेत, काही ॲम्फिबियन्स आहेत. आता हे तुम्हाला मराठीमध्ये अर्थ माहिती नसेल तर मी परत रिपीट करते. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी, एरियल म्हणजे उडणारे पक्षी जे आहेत ते, ॲम्फिबियन्स विच कॅन लिव्ह ऑन द बोथ द प्लेसेस, म्हणजे ज्याला मराठीमध्ये उभयचर म्हणतात की जमिनीवरही राहतो पाण्यातही राहतो, दॅट इज ॲम्फिबियन्स. देन वी हॅव टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरतीच राहणारे प्राणी. आता हे जे प्राणी आहेत प्रत्येकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर देर इज अ डिफरन्स. म्हणजे एखादा प्राणी जसं फॉर एक्झाम्पल आपण फिश घेऊया. फिश जे आहेत वाय दे आर ॲक्वॅटिक का राहतात पाण्यामध्ये? जेव्हा आपण पाण्यामध्ये उतरतो वी नीड सिलेंडर, वी नीड ऑक्सिजन सिलेंडर, बिकॉज पाण्यामध्ये ऑक्सिजन जो असतो दॅट इज इन अ डिझॉल्व स्टेज म्हणजे विरघळलेल्या अवस्थेत असतो. तो आपल्याला घेता येत नाही. वी मे सफोकेट, आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून आपण काय करतो वी कॅरी सिलेंडर्स, ऑक्सिजन सिलेंडर. पण पक्ष्यांमध्ये फिशमध्ये देर इज नो नीड. फिशमध्ये त्याची गरज नाही आहे. का? कारण फिशमध्ये त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फिल्टर सिस्टम. त्यांना गिल्स आहेत, पर आहेत. त्या गिल्सचं काम काय आहे? इट फिल्टर्स दॅट ऑक्सिजन फ्रॉम दी वॉटर अँड दॅट मेक्स कन्व्हिनियंट टू दी फिशेस. ही क्वालिटी आहे की फिश जे आहे ते पाण्यात राहतात बिकॉज तो जो ऑक्सिजन आहे ते कॅन सेपरेट इट आउट अँड देन दे कॅन रेस्पायर. म्हणून त्यांना ती क्वालिटी मिळाली आहे. दॅट इज वाय दे आर लिव्हिंग अंडर वॉटर विच इज नॉट पॉसिबल फॉर अस. आपल्याला ते जमू शकत नाही. किंवा जे पक्षी हवेत उडतात, यू कॅन से एनी काइंड ऑफ अ बर्ड. आता बर्ड जो आहे तुम्ही बघितलं असेल जे पक्षी उडतात ते आर लाईट इन वेट, हलके असतात.
दे हॅव विंग स्पॅन म्हणजे इगल असेल, काईट असेल. तुम्ही बघा ते पक्षी थोडे ह्यूज आहेत, मोठे आहेत, बट दे हॅव विंग स्पॅन म्हणजे काय आहे की पंख मोठे आहेत, त्यामुळे दे कॅन फ्लाय. म्हणजेच काय की प्रत्येक प्राणी ज्या ठिकाणी राहतो किंवा द ॲनिमल्स विच आर लिव्हिंग इन अ पर्टिक्युलर हॅबिटॅट ऑर अ स्टाईल, त्याचं रिझन काय आहे, बिकॉज दे हॅव गॉट दॅट थिंग बाय दी नेचर. म्हणजे निसर्गाकडनं त्यांना ते सिलेक्शन मिळालेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन बिकॉज ईच अँड एव्हरी ॲनिमल हॅज अडॅप्टेड दिस थिंग फॉर देअर ओन लिव्हिंग. स्वतःच्या जगण्यासाठी दे हॅव अडॅप्टेड म्हणजे त्यांनी ते अडॅप्ट केलेलं आहे फॉर देअर सर्वायवल, फॉर देअर बेटरमेंट. त्याला आपण काय म्हणतो नॅचरल सिलेक्शन. कळलं आता? म्हणजे कुठलाही प्राणी असेल, इव्हन ह्युमन बीइंग्स, आपण घरात राहतोय किंवा आपण जसं क्लायमेटप्रमाणे आपण रेनकोट वापरतो, स्वेटर वापरतो, हे काय आहे, इट्स अन अडॅप्टेशन. की आपल्याला जे योग्य आहे, आपल्याला जे सुटेबल आहे, जे गरजेचं आहे, ते आपण काय करतो, वी आर अडॅप्टिंग इट. मग ते जे अडॅप्शन आहे दॅट इज नथिंग बट युअर नॅचरल सिलेक्शन. ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज सुटेड ऑर अडॅप्टेड इट, दॅट इज वाय द थिंग इज कॉल्ड नॅचरल सिलेक्शन, विच इज डिस्कवर्ड बाय दी डार्विन, चार्ल्स डार्विन, विच इज नोन ॲज दी फादर ऑफ इव्होल्युशन. हे मी तुम्हाला सांगून झालेलं आहे, तुमच्या बुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा. नॅचरल सिलेक्शन काय आहे, वाय यू नीड इट, इथे दिलेलं आहे बघा. इज अ फॅक्टर, इज नॉट ओनली द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन, त्यावर इव्होल्युशन कळत नाही. डिड नॉट मेन्शन एनी युजफुल मॉडिफिकेशन. ओके, हे डार्विनबद्दल दिलेलं आहे, पण डार्विनने खूप सारे कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहे. कन्सेप्ट काय की जसं सिलेक्शन आहे, नॅचरल सिलेक्शन आहे, म्हणजे समजा एखाद्या प्राणी जो जमिनीवर राहतोय, पाण्यात राहतोय, त्याला काही ना काही तिचं सुटेबल स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामुळे ही कॅन कम्फर्टेबली लिव्ह देअर, तिकडे राहू शकतो. कळते? हे झालं नॅचरल सिलेक्शन. मग त्याच्यावरनं त्यांनी कन्सेप्ट काढलेला तो म्हणजे ओरिजिन ऑफ स्पीशीज. स्पीशीज म्हणजे ग्रुप. ॲनिमल्स विच शो सिमिलर कॅरेक्टर्स दे लिव्ह इन अ ग्रुप. जे ॲनिमल्स सारख्याच क्वालिटीज, सारखेच गुणधर्म दाखवतात, दे लिव्ह इन अ ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो स्पीशीज. हा शब्द तुम्हाला कळला पाहिजे. मग ओरिजिन ऑफ स्पीशीज काय आहे, तर वाय सम ॲनिमल्स आर लिव्हिंग इन ग्रुप, त्याला आपण म्हणतो ओरिजिन ऑफ स्पीशीज. हा टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करतेच. आय होप तुम्हाला नॅचरल सिलेक्शन कळलं असेल की प्रत्येक ॲनिमलला त्याच्या वेलबिंगसाठी, त्याच्या बेटरमेंटसाठी, त्याच्या सर्वायवलसाठी दे नीड टू अडॅप्ट समथिंग. दे आर टेकिंग दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट फॉर देअर बेटरमेंट, त्याला आपण काय म्हणतो नॅचरल सिलेक्शन. ओके, होप तुम्हाला कळलं असेल. तुमच्या बुकमध्ये दिलेले तुम्हाला एक्झाम्पल्स डार्विन्सचे सुद्धा. चार्ल्स डार्विन जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीशिएशन दिलेलं आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. एक हा पार्ट तुम्हाला कळला असेल. सो दीज आर व्हेरी बेसिक थिअरीज, हे तुम्हाला काही डिटेल किंवा वास्ट नाही आहे. इट इज ओनली फॉर युअर नॉलेज की हे कन्सेप्ट कुठून आले. जेव्हा आपण इव्होल्युशन म्हणतो, व्हॉट इट इज रिलेटेड विथ, वाय वी स्टडी इव्होल्युशन, हाऊ वी कॅन स्टडी द इव्होल्युशन, हे कळण्यासाठी हे सगळे तुम्हाला नॉलेज म्हणून या गोष्टी शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत. सो यू गो थ्रू इट. ओके, आता आपण नॅचरल सिलेक्शन पाहिलं आहे. नेक्स्ट जो टॉपिक दिलेला आहे तो आहे लॅमार्किझम. नॅचरल सिलेक्शन वॉज डन बाय डिस्कवर्ड बाय दी डार्विन. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी दॅट इज लॅमार्किझम. ओके, सी लॅमार्किझम हा शब्द होता. लॅमार्क वॉज द सायंटिस्ट. आता त्यांनी काय केलं होतं, त्यांनी सुद्धा इव्होल्युशनमध्ये एक वेगळी थिअरी किंवा एक वेगळा कन्सेप्ट मांडला होता. हाऊ, सी हिअर यू कॅन सी द डायग्राम. इथे तुम्हाला जिराफची डायग्राम दिसते. फर्स्ट वन वॉज लिटिल स्लो इन हाईट, और यू कॅन से द लो इन हाईट. देन सेकंड वन वॉज द बेटर, देन थर्ड वन वॉज द लिटिल बेटर. आता हे काय आहे, वाय द लिंक इज लाईक दिस. लॅमार्किझम काय म्हणतं किंवा द कन्सेप्ट ऑफ लॅमार्किझम की जिराफ जे आहे, यू नो इट हॅज अ लॉंग नेक. एक लॉंग नेक आहे, मोठी मान असते, लांब मान असते. लॅमार्किझम म्हणतं की त्याला ती जी मान होती इट वॉज नॉट प्रिव्हियसली प्रेझेंट, म्हणजे ती जन्मापासून नव्हती. पण हा प्राणी जो आहे तो हर्बिवोरस आहे. हर्बिवोरस म्हणजे पानं खाणारा, म्हणजे शाकाहारी प्राणी आहे. तो उंचावरची पानं, उंचावरच्या झाडाची पानं त्याला खाता यावी म्हणून ही हॅज स्ट्रेच इट्स नेक, म्हणजे नेक जी आहे ती स्ट्रेच केली. आणि नंतर माझ्या जनरेशन डेव्हलप होत गेल्या, दॅट वॉज दी लॅमार्किझम. म्हणजे त्याच्यामध्ये ती नेक डेव्हलप होत गेली, दॅट वॉज द कन्सेप्ट. म्हणजे तुम्हाला वाटतं की असं कसं पॉसिबल आहे, पण हे जीन्समध्ये डेव्हलप होत गेलं. रिमेंबर आय टोल्ड यू अबाउट दी
हा हेरिडिटीचा टॉपिक झाला, हा हेरिडिटीचा पार्ट झाला आणि नंतर दे हॅव डेव्हलपिंग दी लॉंग नेक. क्लिअर? दॅट इज कॉल्ड लॅमार्किझम.